कसं काय मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज डायरेक्ट मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, कारण की दिवसभर रोजचं एक दोन दिवस मी जे तुम्हाला दाखवलं तेच होतं रुटीन। सो म्हटलं तर एकच दाखवून बोर नको करायला, त्याच्यामुळे तर आज आहे, त्या दिवशी होतं इथे फ्रायडे मार्केट, तर आज आहे इथे मंडे मार्केट। सो ते आपण बघूया तिथे काय आहे काय नाही, तर तोच ब्लॉग थोडासा कंटिन्यू होईल। बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला किंवा आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करायचे। अजून जर एवढं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, आता पण तुम्ही ड्रिलचा आवाज बघू शकता, म्हणून मी काय ब्लॉग दिवसभर आज घेतलाच नाही। मस्त जेवले। आज काय जेवलं तर मी ते पुढे क्लिप टाकतेच, ती तुम्ही नक्की बघू शकता। तरी ते बनवलेला चवळी बटाट्याचा रस्सा म्हणजे कालवण कुकरमध्येच बनवलेली डायरेक्ट, आणि इथे मस्त असे मटर पुरी केलेले, म्हटलं रस्स्यासोबत भारी लागतील म्हणून चपाती किंवा भाकरी काहीच बनवलं नाही, हे बनवलं। खूप मस्त बघू शकता, एकदम टमटमीत फुगलेली आहे पुरी। तर आता जेवायला घेऊया। आणि येस, फ्लावर आणि फक्त वाटाण्याची भाजी आहे, बटाटा टाकला नाही आहे कारण की चवळीत टाकलाय, त्यामुळेच आता वाढून घेते। अशा प्रकारे काही आपलं ताट दिसत आहे, मस्त एकदम चवळीचा कालवण तर बघू शकता, तरी वगैरे एक नंबर झालेलं, मस्त जेवून घेते। सो आता मी घातलेला आहे अम्ब्रेला, दिस इज माय टुडे आउटफिट। तर आता जाऊया, आता 6:30-7 वाजत आलेले आहेत, बाजार बसलाच असेल, आवाज बघू शकता तुम्ही, तर भेटतेच बाहेर जाऊ। तर सगळ्यात पहिले ठरलं स्वामींच्या मठात जायचं, आणि तिथून पुढे मग मार्केट वगैरे जे काय ते तिकडे जायचं। तर सगळ्यात पहिलं आलो स्वामींच्या मठात, आणि बऱ्यापैकीच मोकळं होतं, 7:30-8 वाजत आलेले, त्यामुळे तिथे पहिलं प्रदक्षिणा घालून घेतल्या। 1, 3 किंवा 11 मारू शकतो किंवा 21 असं आहे, जर मी काय रॉंग असेल तर नक्की मला करेक्ट करा, सांगू शकता तुम्ही, तिथे लिहिलेलं आहे। तर मी 3 मारल्या, कारण की पुढेही जायचं होतं म्हणून। तर आता मस्त स्वामींचं दर्शन घेते, मस्त एक वेगळीच वाइब्स येईल। आता आलो आपण मठामध्ये, स्वामींचं भेट। छान असं आपण इथे बघू शकता, स्वामींच्या मठामध्ये आलेलो, मस्त असं दर्शन घेतलेलं आहे स्वामींचं। सो चलो आता जाऊया, मार्केट आहे थोडंफार फिरू आणि मग जाऊया घरी। मठात आल्यानंतर एक वेगळीच वाइब्स येते, पॉझिटिव्हनेस, आणि स्वामींचं जे करतात त्यांना माहितीच आहे। सो चलो आता तुम्ही पण घेऊ शकता स्वामींचं दर्शन। तर इथे बघू शकता तुम्ही, इथून बाजार चालू झालेला आहे, टोमॅटो परत फळं वगैरे चालू झालेले। तिथे चौकातून सरळ गेलं ना, आणि मग 2 राईटमध्ये सुद्धा पूर्ण गल्लीमध्ये बसलेला आहे हा बाजार, सोमवारचा असतो, सेक्टर 20मध्ये। कोणालाही जरी विचारलं ना कुठे बसतो उलव्यात मंडे मार्केट, तो कोणीही सांगेल सेक्टर 20। तुम्ही बघू शकता मसाला हॉटेल आहे उलव्याचं, तिथून जो बाजार असा सरळ चालू होतो, परत ही जी मधली गल्ली आहे तिथे 2-4 रस्ते जातात, 1, 2, 3, हां 4 रस्ते जातात तिथून। स्वतः आम्ही आलो इथे पहिला मंदिरला, नारळ पाणी प्यायचं आहे थोडं। आता बघू, तुम्हाला दाखवतेच बाजार पूर्ण सरळ काय काय नाही। सो चलो बघूच। तर आता इथे बघू शकता पर्स, परत मंगळसूत्र वगैरे जे जे छोटे मोठे दागिने आहेत ते सगळं होतं इथे स्टार्ट झालेला। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते, लेफ्ट राईट दोन्ही साईडला आहे, मधून रस्ता आहे। तर इथे मी सुद्धा बघत होती मंगळसूत्र, खूप छान छान होते, न्यू व्हरायटीजचे ड्रेसेसवरती, वन पीसवरती छान वाटतात, मस्त। ट्रॅडिशनलला तर आपण घालतोच आपलं सोन्याचं, पण अदरवाईज सगळ्या डेजला हे वेगवेगळे फॅशनचे घालायला खरंच खूप भारी छान वाटतं, म्हणून मी सुद्धा बघत होती। आणि मागच्या शुक्रवारी सुद्धा मी 2 घेतले, आणि आत्तासुद्धा इथून हे वालं जे मी आता हात लावले बघू शकता, खूप छान न्यू व्हरायटीमध्ये आहे, न्यू स्टाईलचं, मी घातले की तुम्हाला सांगेनच। तर ते वालंसुद्धा मी घेतलं, ब्लाउजेस होते, परत इथे वाटाणे बघू शकता, बाहेरच्या रेटमध्ये भेटताना त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच भेटतं प्राईजनुसार, म्हणून बरेच लोक वीकली मार्केट येतात, इथे सुकट, बोंबील सगळं जे पाहिजे ते भेटतं इथे बघू शकता तुम्ही। असं नाही कुठलीच, कपड्यापासून चप्पलपर्यंत, परत कॉस्मेटिकच्या गोष्टी म्हणा, सगळं इथे, पण प्लाझो वगैरे बघू शकता, डेली यूजला जे घालतात ते सगळं, छोट्या मोठ्या गोष्टीवर हे सगळं 10-10ला आहे, गोळ्या वगैरे, परत वेलची,
राई जिरं छोटे मोठे सगळे अख्खे खडे मसाले वगैरे हे सगळं 10 रुपीजला आहे. आणि इथे थोडेफार क्लोथ्स लावलेले ते बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला सुद्धा परत भाज्या होत्या. आणि ही गल्ली सरळ गेली ना, इथे बघू शकता कॉस्मेटिकच्या पण क्लिप्स कंगवे वगैरे हे सगळं होतं. आणि या साईडला राईट साईडला सुद्धा आतमध्ये थोडाफार भरतो. आणि इथे मी जरा गेलेली, मला विचारायचे होते काही गोष्टी, पण तिथे नव्हतं ते अवेलेबल. आणि दुपट्टेसुद्धा तो 100ला लिटरली 2 बोलत होता. बाहेर असं 100ला 1 भेटतो. खूप चांगलं स्वस्त बऱ्यापैकी भेटतं. इथे सुद्धा बघू शकता ज्वेलरीचे पण खूप छान छान व्हरायटीज होते. आपल्याला जर लांब नाही कुठे जायला भेटलं तर आपण इथे घेऊ शकतो आपल्या स्वतःच्या एरियामध्ये म्हणून. आणि इथे जेंट्सचे सुद्धा होत्या ट्रॅक पॅन्ट्स वगैरे, टी शर्ट्स, पर्स होत्या. परत लेडीजचे सुद्धा होते. बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या रेट अफोर्डेबल रेटमध्ये भेटतात. इथे सेट होते परत. आणि हा नवी मुंबईचा उलव्यामध्ये भरतं हे मार्केट. दर सोमवारीच भरतं. आणि मंगळवारचं सुद्धा भरतं. त्याचा ब्लॉग ह्याच्यानंतर नक्कीच येणार आहे, तुम्ही बघा. तसं शुक्रवारचा भरतो ना, तिथेच मंगळवारचा भरतो. पण मी तुमच्यासोबत थोड्या क्लिप शेअर करेन. आणि ही बिल्डिंग बघू शकता खूप छान आत्ता जस्ट बनलेली आहे म्हणून खूप तिथे मस्त वाटत होती. एकदम भारी वाटत होती. तिथे लाईट्स वगैरे, तिथे गाऊन्स आहेत, सगळं आहे. तर तुम्ही जर आसपासच्या एरियात असेल ना तर नक्की एकदा येऊन बघा. खूप छान आहे, मस्त आहे. तर तुम्ही बघितलंच सगळा दोन्ही साईडला आहे. गल्लीमध्ये पण आहे, बरंच आहे. वीकच्या सुरुवातीलाच आहे, म्हणजे सोमवारचा बाजार हा सेक्टर 20मध्ये असतो. हो बघा. तर झाला बाजार वगैरे मस्त फिरून. जास्त काही घेतलेलं नाही आहे आम्ही, फक्त घेतलं आहे कलिंगड, बाकी काही नाही जास्त घेतलं. सो आता चाललो आहे. हेवी आहे कलिंगड, एकच आहे पण लय हेवी. सो चलो, लाईटचं आहे, घरी जाऊनच बोलते. तर आता आलो आम्ही घरी. बघू शकता तुम्हाला, जसं की म्हटलं जास्त काही नाही घेतलं, फक्त फ्रूट्स कलिंगड वगैरे असं घेतलं. कपडे वगैरे तर नाहीच इकडे. आणि गळ्यातले घेतलं मी छान असं कधीतरी घालायला मस्त. तर आता जेवण पण बनवलेलंच आहे, दुपारचंच आहे जास्त म्हणजे झालेलं. तर त्याच्यामुळे आता काही बनवायची अजिबात गरज नाही, फक्त पुऱ्या करायच्या आता त्या मटर पुरी. सो मग जेवू आणि मग अशा प्रकारे ते संपेल. आणि दर सोमवारी असतो हा बाजार, मंडे मार्केट असतो वीकच्या स्टार्टिंगलाच सेक्टर 20मध्ये. पूर्ण 2-3 गल्ली भरून असतो. भरपूर भाज्या, कपडे, गळ्यातलं, चप्पल्स वगैरे सगळं एकूण एक गोष्टी बऱ्यापैकी भेटतात अफोर्डेबल रेटमध्ये. ज्यांना बाहेर जरा शॉपिंगला वगैरे भेटत नाही तर त्यांच्यासाठी वीकली बरं आहे. सो इकडे असतो मंडे, ट्यूजडे आणि फ्रायडे मार्केट असतो. तर अशा प्रकारे हा होता आपला मंडे मार्केटचा व्हिडिओ. सो स्टे ट्यून गाईज, पुढे बघत राहा तर मी काय करते काय नाही. मस्त आता जेवायला घेतलेलं आहे, दुपारचंच आहे कारण की बनलेलं आणि भरपूर होतं. त्याच्यामुळे काय आम्ही परत दुसरं काय मी बनवलं नाही, फक्त गरम गरम आता पुऱ्या करते. आता पप्पाला ते ताट वाढलं, त्यांनासुद्धा दिलं जेवण. मग मी सुद्धा जेवण करून घेतलं आम्ही पण. आणि पप्पा इथे मस्त कलिंगड कापत होते. आणि इथे बघू शकता त्यांनी एक वेगळ्या स्टाईलचं डायरेक्ट झाड असं क्रिसमसचं कापलेलं मस्त एकदम शेपमध्ये. तर तेच मला ते दाखवत होते, तर म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केला. म्हटलं चला बघू कसे कापतायत वगैरे. सो असं बनवलं त्यांनी. तर इथे बघू शकता मस्त वाटत होतं. हे तर मला एकदम परफेक्ट आलेलं मस्त वाटत होतं, मला खूप आवडलं ते. बघू शकता मगाशी तुम्हाला जसं की दाखवलं मी, मस्त असे कापले डायरेक्ट कॅन्डी. असलं भारी दिसतंय इथे बघा. ते बघू शकता मस्त वाटते. खाऊया आता आपण. तो इथे बघू शकता पप्पाने मस्त असे कलिंगडचे पीसेस करून ठेवलेले आहेत. ते एकदम बिया वगैरे सगळं काढतात, खाताना काही बी वगैरे लागत नाही, मस्त मजा येते. ती सारखी बी लागत राहिली ना कलिंगडची, मला राग येतो, मला नाही आवडत मग खायला. त्यांनी मस्त आता कापून ठेवलं. जेवढं आता मला खायचं थोडंफार मी खाईन आणि फ्रीजमध्ये ठेवून देईन. 1-2 दिवस आरामात मस्त राहतं. सो आता खाऊन घेते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज आपण मंडे मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे. उलव्याचं सेक्टर 20ला हे लागतं, दर सोमवारी असतं. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, खूप अफोर्डेबल आहे. तर नक्कीच तुम्ही जर इकडे आसपासच्या एरियात कुठे असेल तर नक्की एकदा जाऊन बघा, खूप हेल्पफुल तुम्हाला सुद्धा. आणि अफोर्डेबल रेंजमध्ये बरेच तुम्हाला गोष्टी भेटून जातील. सो स्टे ट्यून गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण न्यू व्हिडिओमध्ये. तो पण टडा बाय, थँक्स फॉर वॉचिंग.